कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला 9 विकेट्सच्या मोबदल्यात 291 धावा करता आल्या। न्यूझीलंडकडून 3 विकेट्स घेतल्या त्या ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर यांनी। या दोघांनीही 3 विकेट्स घेऊन भारतीय संघाचा डाव हा तिसऱ्या सत्रामध्ये पूर्णपणे त्यांनी पुनरागमन केलं। पहिल्या सत्रामध्ये भारतीय संघाची सुरुवात ही चांगली झाली होती। भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता। लोकेश राहुल आणि मुरली विजय या दोघांनीही चांगली सुरुवात करून दिली। लोकेश राहुल यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आपले मनसुबे स्पष्ट केले होते, तर दुसऱ्या बाजूने मुरली विजय यांनी संयमी सुरुवात केली। मात्र लोकेश राहुलला यावेळी काही मोठी खेळी करण्यात यश आलं नाही। त्यांनी 32 धावांवरती तो झेलबाद होऊन माघारी परतला। भारताची पहिली विकेट पडल्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी मैदानात जम बसवून संयमी फलंदाजी केली आणि पहिल्या सत्राअखेर भारतीय संघाने शतक देखील गाठलं होतं। भारतीय संघाच्या धावसंख्येने शतक देखील गाठलं होतं आणि या दोघांनीही आपापलं अर्धशतक पूर्ण केलं होतं। त्यामुळे दोघंही शतकाच्या दिशेने कूच करतील अशी अपेक्षा असताना दुसऱ्या सत्रामध्ये चेतेश्वर पुजारा 62 धावांवरती सँटनरच्या गोलंदाजीवरती झेलबाद झाला। चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर विराट कोहली मैदानात आला, पण विराट कोहली यावेळी मोठी खेळी करण्यामध्ये अपयशी ठरला। वँगरच्या बाउन्सरवरती मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली झेलबाद होऊन माघारी परतला। कोहलीने केवळ 9 धावांचं योगदान दिलं। कोहली बाद झाल्यानंतर त्या पाठोपाठ मुरली विजय देखील इस सोधीने न्यूझीलंडला चौथं यश मिळवून दिलं आणि मुरली विजय हा 65 धावांवरती माघारी परतला। त्यानंतर अजिंक्य रहाणे देखील काही मोठी कामगिरी करू शकला नाही, त्याला 18 धावांवरती माघारी परतावं लागलं। दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने एकूण 3 विकेट्स घेतल्या। तिसरं सत्र हे न्यूझीलंडसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं। तिसऱ्या सत्रात त्यांनी भारताच्या एकूण 5 फलंदाजांना माघारी धाडलं आणि हेच सत्र हा सामन्याचं रूप पालटणारं ठरलं। 5व्या सत्रामध्ये रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ट्रेंट बोल्टने नवीन चेंडूवरती आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली आणि त्यांनी एकूण 2 फलंदाजांना शून्यावरती माघारी धाडलं। यामध्ये वृद्धिमान सहाला त्यांनी त्रिफळाचीत बाद करून शून्यावर माघारी धाडलं, तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमीला देखील त्यांनी त्रिफळा बाद केलं। अश्विनला देखील ट्रेंट बोल्टनेच माघारी धाडलं, पण यावेळी अश्विनने आपल्या 40 धावांचं योगदान दिलं। दिवसाअखेरीस न्यूझीलंडने सामन्यात पुनरागमन केल्याने भारतीय संघाला दिवसाअखेर 300 धावांचा देखील टप्पा गाठता आला नाही आणि त्या बदल्यात 9 विकेट्स देखील पडले। त्यामुळे दुसऱ्याच दिवसाची सुरुवात भारतीय संघ कसा करतो यावरती असणार आहे। अर्थात ग्रीन पार्कचा स्टेडियम हा फिरकीसाठी पोषक असल्यामुळे भारताचा डाव संपल्यानंतर फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीकडे उद्या सर्वांचं लक्ष असणार आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि या लाईव्ह अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता.com।